श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. एकदा जिंतूरची काही भक्तमंडळी साखरखेर्ड्यास श्री महाराजांच्या दर्शनासाठी आली. त्यात बाबूराव बावणेकर, देव गुरुजी, काळे गुरुजी व इतर काही लोक असून काळे गुरुजी व्यतिरिक्त इतर सर्व मंडळी श्री महाराजांची अनुग्रहित होती. या सर्व मंडळींनी प्रथम श्री रामानंद महाराजांचे दर्शन घेतले. श्री रामानंद महाराजांच्या गळ्यात सुवर्णाचे 4-5 गोफ असून एक सुवर्णमाळा विलसत होती. ते सुवर्ण अलंकार बघून काळे गुरुजींच्या मनात श्री सद्गुरू महाराजाला अलंकार कशाला हवेत असे आले. श्री रामानंद महाराजांचे दर्शन घेऊन झाल्यावर सर्वांनी महाराजांना नमस्कार केला. श्री महाराजांनी काळे गुरुजींच्या मनातील हा भाव ओळखला होता. तेव्हा त्यांचा भाव जाणून श्री महाराज म्हणाले, लहान मुलाला अंगडे, टोपडे, सरी, बिंदले हे काही आवडत नाही, परंतु आई मात्र आपल्या त्याच्यावरील प्रेमापोटी त्याला हे सर्व अलंकार घालून शृंगारीत असते. त्या वस्त्रालंकारांनी ते बाळ, ते मूल रडू लागते, कारण ते त्याला नको असते. छोटे मूल ते दागिने काढून फेकून देते, परंतु आई मात्र प्रेमापोटी पुन्हा त्याला अलंकार वगैरे घालून नटवते. तसं देवावरील प्रेमापोटी आपण त्यांना वस्त्रालंकार घालून शृंगारावे. खरं पाहिलं तर देवाला भक्ती प्रेमाशिवाय काहीच लागत नाही, परंतु केवळ आपल्या आनंदासाठी म्हणून देवाला, गुरुरायाला अलंकार घालावे. जे जे म्हणून आपल्याला हवं वाटतं ते ते सर्व देवाला समर्पण करावं. यथा देहे तथा देवे हा भाव आपण आपल्या मनात सदैव ठेवावा. असं करण्यास काही हरकत आहे का? श्री महाराजांचे हे सांकेतिक बोलणे काळे गुरुजींना समजले. त्यांनी श्री महाराजांना पुन्हा नमस्कार केला व बाजूला जाऊन बरोबर आलेल्या मंडळींना आपल्या मनात आलेले विचार सांगून म्हणाले, श्री महाराज खरोखर अंतर्ज्ञानी आहेत. केवळ माझ्या मनात आलेला हा विचार त्यांनी अगदी अचूक ओळखला. दुसऱ्या दिवशी श्रद्धापूर्वक त्यांनी श्री महाराजांकडून अनुग्रह घेतला. असो, डॉक्टर करी नावाचे एक प्रख्यात वैद्य थोरल्या महाराजांचे अनुग्रहित असून ते जालन्याला राहत असत. पुढे त्यांनी थोरल्या महाराजांचे एक मोठे तैलचित्र तयार करून घेतले आणि श्री महाराज जालन्याला आले असता त्यांना घरी नेऊन ते चित्र दाखवले. श्री महाराजांनी चित्रातील थोरल्या महाराजांच्या चरणावर डोके टेकवून दर्शन घेतले तेव्हा डॉक्टर साहेबांनी त्यांना एक प्रश्न विचारला. डॉक्टर म्हणाले, आपण श्री थोरल्या महाराजांना प्रत्यक्ष देहात असताना पाहिले आहे, तेव्हा थोरले महाराज या तैलचित्रात जसे दिसतात तसेच प्रत्यक्षात होते का? तेव्हा श्री महाराज म्हणाले, बाकीचं मला काही माहिती नाही आणि कळतही नाही, परंतु पाय मात्र त्यांचेच आहेत. असं श्री महाराजांच्या तोंडून ऐकल्याबरोबर डॉक्टर करींना समोर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे युग्मचरण, त्यावर श्री महाराजांचे मस्तक आणि मस्तकावर श्री ब्रह्मचैतन्यांचा कृपाहस्त दिसू लागला. त्यांनी लगेच श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. सद्गुरूंचे पायच भक्तांना तारत असतात. श्री गुरुरायांचे चरणकमल ज्यांनी हृदयात घट्ट धरून ठेवले ते हा दुर्लभ्य असणारा भवसागर त्यांच्या कृपेने सहज सुखपूर्वक तरुण जातात. श्री महाराज गुरुमाऊलीला मागणं मागताना प्रार्थनाष्टकात म्हणतात, मदीय हृदयी रामानंद तुझेची पाय सतत मनी राहावे आणि माझं मन अखंड त्या ठाई स्थिर राहावं. नागपूरला रामनगरमध्ये बाबासाहेब खापरेकडे श्री महाराजांचा मुक्काम असताना त्यांच्या घरी नानोटी यांचे कीर्तन ठेवले होते. कीर्तन झाल्यावर नानोटींनी श्री महाराजांना हाच प्रश्न विचारला होता आणि तेव्हाही श्री महाराजांचं हेच उत्तर होतं. ते ऐकून नानोटींनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. असो, साधक हो, साखरखेर्डा येथे चालणारा निरंतर नामाचा व्यवहार आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.